पहिलं युनिट आपण मॉनिटरी इकॉनॉमिक्सचं पाहिलं होतं, परंतु त्याच्यावरती MCQ काही घेतले नव्हते. त्याच्यावरती MCQ आहेत. क्वेश्चन नंबर 1 आहे, व्यापारी बँका जो पैसा निर्माण करतात त्याला रिकामी जागा पैसा असे म्हणतात. ऑप्शन ए आहे विदेशी, ऑप्शन बी आहे पत, ऑप्शन सी आहे विधिग्राह्य आणि ऑप्शन डी आहे विधिसिद्ध. तर याचं योग्य उत्तर आहे बी, व्यापारी बँका जो पैसा निर्माण करतात, व्यापारी बँका जो पैसा निर्माण करतात त्याला पत पैसा असे म्हणतात. कारण व्यापारी बँका ठेवी स्वीकारून कर्ज देतात, कर्ज देण्याच्या व्यवहारामधून त्या पत पैसा निर्माण करत असतात. त्यानंतर दुसरं क्वेश्चन आहे, बँका कर्ज देताना कर्जदाराच्या नावाने नवीन खाते उघडतात त्याला रिकामी जागा खाते असे म्हणतात. ऑप्शन ए आहे प्राथमिक, बी आहे व्युत्पन्न, सी आहे मागणी आणि डी आहे मुदत. व्यापारी बँका कर्ज देताना कर्जदाराच्या नावाने नवीन खाते उघडत असतात. त्या खात्याला व्युत्पन्न खाते किंवा प्रत्यय खाते असं म्हणतात. त्यामुळे ऑप्शन बी व्युत्पन्न हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 3, डॅश डॅश आणि डॅश डॅश या तत्वाचे स्वरूप परस्पर विरोधी आहे. ऑप्शन ए आहे रोखता व लाभता, ऑप्शन बी आहे लाभता व गुंतवणूक, ऑप्शन सी आहे कर्जे व गुंतवणूक, ऑप्शन डी आहे रोखता व रोख शिल्लक. या चारही पर्यायापैकी रोखता आणि लाभता, रोखता म्हणजे काय, कॅश ठेवणे, म्हणजे एखाद्या संपत्तीचं रोख रकमेमध्ये रूपांतर होणे, आणि दुसरा तत्व आहे लाभता, लाभता म्हणजे नफा मिळणे. हे दोन्ही तत्व परस्पर विरोधी आहेत. कारण जोपर्यंत पैसा गुंतवणार नाही तोपर्यंत लाभ मिळणार नाही. आणि म्हणून ऑप्शन ए हा बरोबर आहे की रोखता आणि लाभता या गुंतवणुकीच्या तत्वामध्ये किंवा हे गुंतवणुकीचे जे तत्व आहेत ते परस्पर विरोधी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, बँकिंग व्यवसायाचे पूर्वज रिकामी जागा यांना म्हटलं जाते. थोडं प्रश्न हे झालेला आहे कुठून तरी. बँकिंग व्यवसायाचे पूर्वज रिकामी जागा यांना म्हटलं जाते, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. किंवा बँकिंग व्यवसायाचे पूर्वज म्हणून यांना श्रेय द्यावे लागेल असा प्रश्न आहे. पर्याय ए आहे सुतार, सुतार म्हणजे ते ठोकण्याचं काम करणारा, खाण व्यावसायिक, सी आहे सावकार आणि डी आहे सोनार. तर याचं खरं उत्तर आहे सोनार. सोनार यांना बँकिंग व्यवसायाचे पूर्वज असे म्हणतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, भारतात चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा सन रिकामी जागामध्ये संमत झाला किंवा पारित झाला. चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा भारतामध्ये 1881 मध्ये संमत झाला. त्यामुळे ऑप्शन सी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, रिकामी जागा हे व्यापारी बँकांचे दुय्यम कार्य आहे. दुय्यम कार्य, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, आणि त्यामुळे दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे, एजंट म्हणून काम करणे हे व्यापारी बँकाचं दुय्यम कार्य आहे. आणि त्यामुळे ऑप्शन सी प्रतिनिधी हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, मागता क्षणी पैसे देणे हे बँकेची रिकामी जागा आहे. ऑप्शन ए आहे अधिकार, ऑप्शन बी आहे कर्तव्य, ऑप्शन सी आहे हक्क आणि ऑप्शन डी आहे चलन. मागता क्षणी, कारण जे बँकेचे ग्राहक आहेत ते बँकेमध्ये पैसे ठेवतात आणि त्यामुळे त्यांनी मागितलेले पैसे त्यांना देणे हे बँकेचं कर्तव्य आहे. बँकेने ते पैसे
ग्राहकांना त्यांनी जेव्हा मागितले तेव्हा त्यांना दिले पाहिजे. अर्ध्या रात्री जरी त्यांना पैसे मागितले ग्राहकांनी तरी ते त्यांना मिळाले पाहिजे. म्हणजेच मागता क्षणी पैसे देणे हे बँकेचं कर्तव्य आहे, लॅबिलिटी आहे, दायित्व आहे. त्यामुळे ऑप्शन बी हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. 1921 मध्ये प्रेसिडेन्सी बँकांचे एकत्रीकरून रिकामी जागा बँक स्थापन करण्यात आली. ऑप्शन ए आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन बी आहे इम्पिरियल बँक, ऑप्शन सी आहे रिझर्व्ह बँक आणि ऑप्शन डी आहे भूविकास बँक. योग्य उत्तर आहे इम्पिरियल बँक, पर्याय क्रमांक बी. 1921 मध्ये प्रेसिडेन्सी बँकांचे एकत्रीकरण करून इम्पिरियल बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. रिकामी जागा साली रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा संमत करण्यात आला, पारित करण्यात आला. ऑप्शन ए आहे 1948, ऑप्शन बी आहे 1949, ऑप्शन सी आहे 1935 आणि ऑप्शन डी आहे 1934. तर योग्य पर्याय आहे 1948 साली रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, देशातील चलन व बँकिंग व्यवस्थेत रिकामी जागा बँकेला सर्वोच्च स्थान असते. ऑप्शन ए आहे व्यापारी बँक, ऑप्शन बी आहे विकास बँक, ऑप्शन सी आहे मध्यवर्ती बँक आणि ऑप्शन डी आहे सहकारी बँक. तर देशातील चलन आणि बँकिंग व्यवस्थेत मध्यवर्ती बँकेला, भारताची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या मध्यवर्ती बँकेला सर्वोच्च स्थान आहे आणि त्यामुळे ऑप्शन सी मध्यवर्ती हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 11. रिकामी जागा बँक पतपैशाची निर्मिती करतात. विकास बँक, व्यापारी, ऑप्शन सी आहे सहकारी आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. तर व्यापारी बँका या पतपैशाची निर्मिती करत असतात. पैशातून पैसा निर्माण करण्याचं कार्य व्यापारी बँका करत असतात. म्हणजे कर्ज देणं, त्याच्यावरचं व्याज आणि कर्जातून कर्ज देणं किंवा ठेवीतून कर्ज देणं, अशा प्रकारे पैशातूनच पैसा निर्माण करण्याचं कार्य व्यापारी बँका करत असतात. म्हणजेच पतपैशाची निर्मिती करण्याचं कार्य कोणत्या बँका करतात? व्यापारी बँका. म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. सन रिकामी जागामध्ये 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पर्याय ए आहे 1959, बी आहे 1968, सी आहे 1979 आणि पर्याय क्रमांक डी आहे 1969. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. 1969 मध्ये इन 1996, 1969 मध्ये 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. रिकामी जागा बँकेचे 1955 मध्ये स्टेट बँकेत रूपांतर करण्यात आले. ऑप्शन ए आहे इम्पिरियल, बी आहे विकास, सी आहे सहकारी आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर योग्य पर्याय आहे इम्पिरियल बँक. इम्पिरियल बँकेचे 1955 मध्ये स्टेट बँकेमध्ये रूपांतरण करण्यात आले. त्यामुळे पर्याय ए इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. रिकामी जागा या अर्थतज्ञाने उच्चाधिकार चलन ही संकल्पना मांडली. पर्याय ए आहे डॉक्टर डाल्टन, बी आहे केन्स, सी आहे मिल्टन फ्रीडमन आणि डी आहे अमर्त्य सेन. तर यापैकी पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. मिल्टन फ्रीडमन हे असे अर्थतज्ञ होते की या अर्थतज्ञांनी उच्चाधिकार चलन ही संकल्पना मांडली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. पैसा व पैसा विषयक घटक हा रिकामी जागा अर्थशास्त्राचा भाग आहे. पैसा आणि पैसा विषयक घटक हा मौद्रिक अर्थशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए मौद्रिक हा बरोबर आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, व्यापारी बँकांची प्राचीन काळात रिकामी जागा देशामध्ये निर्मिती झाली. पर्याय ए आहे भारत, बी आहे इटली, सी आहे अमेरिका आणि डी आहे इंग्लंड. यापैकी योग्य पर्याय आहे बी. व्यापारी बँकांची प्राचीन काळामध्ये इटली या देशामध्ये निर्मिती झाली. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 17, व्यापारी बँकांचा ताळेबंद म्हणजे रिकामी जागा दर्शवणारे पत्रक होय. ऑप्शन ए आहे नफा तोटा खाते, बी आहे नफा तोटा नियोजन खाते, सी आहे तेरीस पत्रक आणि डी आहे संपत्ती व देयता. व्यापारी बँकांचा ताळेबंद म्हणजे संपत्ती व देयता दर्शवणारे पत्रक होय. त्यामुळे ऑप्शन डी हा बरोबर आहे. कारण कोणतंही ताळेबंद असेल, बॅलन्स शीट असेल, त्यामध्ये असेट्स आणि लॅबिलिटी दर्शवले जाते. त्यामध्ये नफा तोटा दर्शवला जात नाही किंवा नफा तोटा नियोजन खाते किंवा तेरीस पत्रक या तिन्हीचा काही संबंध नाही आहे. त्यामध्ये फक्त असेट्स अँड लॅबिलिटीज. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, अनुत्पादक संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. ऑप्शन क्रमांक ए आहे मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत नसणारी कर्जे होत. क्वेश्चन क्रमांक 18 आहे अनुत्पादक संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. ऑप्शन ए आहे प्रमाणित संपत्ती, बी आहे स्थिर देयता, सी आहे मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत असणारी कर्जे होत आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर अनुत्पादक संपत्ती म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे काय, त्याचं एक विशिष्ट चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण असं पाहिलं की अनुत्पादक संपत्ती म्हणजेच मुद्दल आणि व्याजाची रक्कम थकीत असणारी कर्जे होत. म्हणजे व्यक्ती कर्ज घेतात, परंतु त्याचं जे काही मुद्दल आहे आणि व्याज आहे ते जर फेडत नसतील विशिष्ट कालावधीपर्यंत, तर त्याला 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत, तर त्याला अनुत्पादक संपत्ती असं म्हणतात. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. त्यानंतर प्रमाणित संपत्ती, क्वेश्चन नंबर 19, प्रमाणित संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय ए आहे मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत नसणारी कर्जे होत, बी आहे अनुत्पादक संपत्ती, सी आहे स्थिर देयता आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर प्रमाणित संपत्ती म्हणजेच मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत नसणाऱ्या कर्जांना प्रमाणित संपत्ती असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20, दुय्यम प्रमाणित संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय ए आहे गुंतवणूक, बी आहे 12 महिन्यापेक्षा कमी काळात थकीत असणारी कर्जे, सी आहे स्थिर देयता आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. दुय्यम प्रमाणित संपत्ती म्हणजेच 12 महिन्यापेक्षा कमी काळात थकीत असणारी कर्जे यालाच दुय्यम प्रमाणित संपत्ती असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर शंकास्पद संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. क्वेश्चन नंबर 21, शंकास्पद संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. ए आहे 12 महिन्यापेक्षा कमी काळात थकीत असणारी कर्जे, बी आहे 3 वर्षापेक्षा अधिक काळ थकीत असणारी कर्जे, सी आहे 2 महिन्यापेक्षा कमी काळात थकीत असणारी कर्जे आणि डी आहे 2 वर्षापेक्षा अधिक काळ थकीत असणारी कर्जे. शंकास्पद म्हणजे डाऊटफुल म्हणतो आपण, डाऊटफुल म्हणतो ना, डाऊटफुल डेब्ट. डाऊटफुल म्हणजे शंकास्पद. शंकास्पद संपत्ती म्हणजेच काय, 2 वर्षापेक्षा अधिक काळ थकीत असणारी जी कर्जे आहेत त्यालाच शंकास्पद संपत्ती असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, बुडीत संपत्ती म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय ए आहे 1 वर्षापेक्षा अधिक काळ थकीत असणारी, पर्याय बी आहे 2 महिन्यापेक्षा कमी काळात थकीत असणारी कर्जे, सी आहे 3 वर्षापेक्षा अधिक काळ थकीत असणारी कर्जे
आणि पर्याय क्रमांक डी आहे वरील पैकी नाही. तर बुडीत संपत्ती म्हणजे बॅड डेब्ट्स, ज्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो, बुडली, ती संपत्ती बुडली असं समजून जातो तो व्यापारी किंवा ती बँक, त्याला बुडीत संपत्ती असं म्हणतात. तर बुडीत संपत्ती म्हणजे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ थकीत असणाऱ्या कर्जांना बुडीत संपत्ती असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता आहे? सी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. पतनिर्मिती म्हणजे ठेवीतून कर्जे व रिकामी जागा निर्माण करणे होय. पर्याय क्रमांक ए आहे कर्जामधून ठेवी, बी आहे लाभता, सी आहे सुरक्षितता आणि डी आहे वरील पैकी नाही. तर पतनिर्मिती म्हणजे ठेवीतून कर्जे व कर्जामधून ठेवी. व्यापारी बँका काय करतात? ठेवी म्हणजे व्यापारी बँकाकडे जो पैसा लोक ठेवतात ठेव म्हणून, त्या आलेल्या पैशातून व्यापारी बँका कर्ज देतात आणि कर्जातून ठेवी म्हणजे कर्ज हे कॅश दिलं जात नाही, तर ते कर्ज विशिष्ट खातं काढून त्या खात्यामध्ये त्या कर्जाची रक्कम जमा केली जाते आणि म्हणूनच याला म्हटलेलं आहे ठेवीतून कर्जे आणि कर्जामधून ठेवी. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24. सूक्ष्म वित्त संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिकामी जागाची स्थापना रिकामी जागा साली केली. 1996, 1995, 1998 आणि 1999. तर सूक्ष्म वित्त संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी 1999 साली त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाटत नाही, परंतु त्याची जी स्थापना आहे ती आहे 1999 साली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. ठेवीदाराने मागणी करताच पैसे परत करण्याची बँकेची क्षमता म्हणजे रिकामी जागा होय. ए रोखता, बी लाभता, सी सुरक्षितता आणि डी वरील पैकी नाही. ठेवीदाराने मागणी करताच पैसे परत करण्याची बँकेची क्षमता म्हणजे काय? बँकेची क्षमता म्हणजेच काय? रोखता होय. बँकेकडे रोख पैसे असतील. ठेवीदाराने मागणी करिताच पैसे देण्यासाठी बँका ठेवीच्या विशिष्ट प्रमाणामध्ये पैसे स्वतःजवळ बाळगत असते, त्यालाच रोखता असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. नफा मिळवण्याची बँकेची क्षमता म्हणजे काय? नफा मिळवण्याची बँकेची क्षमता म्हणजे रिकामी जागा होय. ए आहे सुरक्षितता, बी आहे रोखता, सी आहे लाभता आणि डी आहे वरील पैकी नाही. नफा मिळवण्याची बँकेची क्षमता म्हणजेच लाभता होय. लाभता म्हणजेच लाभ म्हणजे नफा, लाभता म्हणजेच नफा मिळवण्याची क्षमता म्हणजेच लाभता होय. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 27. व्यापारी बँकेची प्रमुख कार्ये कोणती? नंबर ए आहे हुंड्या वटवणे, बी ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे, सी कर्ज वसुली करणे आणि डी वरील पैकी नाही. व्यापारी बँकेची प्रमुख कार्य 2च आहेत. लक्षात घ्यायचं आहे, व्यापारी बँकेची प्रमुख कार्य 2 आहेत, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. व्यापारी बँकेची प्रमुख कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. व्यापारी बँका जो पैसा निर्माण करतात त्याला काय म्हणतात? ए आहे विदेशी पैसा, बी आहे पतपैसा, सी आहे विधिग्राह्य पैसा आणि डी आहे विधिसिद्ध पैसा. व्यापारी बँका जो पतपैसा निर्माण करतात त्याला काय म्हणतात? पतपैसा असे म्हणतात. त्याला विदेशी पैसा म्हणत नाही, विधिग्राह्य पैसा म्हणत नाही, विधिसिद्ध पैसा म्हणत नाही, तर त्यालाच पतपैसा असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29.
खालीलपैकी कोणते व्यापारी बँकांचे दुय्यम कार्य आहे? पर्याय ए आहे ठेवी स्वीकारणे, हे तर प्राथमिक कार्य आहे. बी आहे कर्ज देणे, हे सुद्धा प्राथमिक कार्य आहे. सी आहे प्रतिनिधी म्हणून कार्य आणि डी आहे मूल्य वटवणे. तर व्यापारी बँकाचे जे दुय्यम कार्य आहे ते दुय्यम कार्य म्हणजेच प्रतिनिधी म्हणून कार्य करणे हे व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30, मागता क्षणी पैसे देणे हे बँकेचे काय आहे? अधिकार आहे, कर्तव्य आहे, हक्क आहे की चलन आहे? मागता क्षणीच पैसे देणे हे बँकेचे कर्तव्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31, बँक म्हणजे काय? पर्याय ए आहे कर्ज देणारी संस्था, बी आहे कर्ज घेणारी संस्था, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर बँक म्हणजे कर्ज देणारी संस्था आणि कर्ज घेणारी संस्था सुद्धा. बँक कर्ज देते, परंतु बँकेला ज्या वेळेस पैशाची आवश्यकता असते तेव्हा इतर बँकांकडून किंवा रिझर्व्ह बँकेकडून सुद्धा बँक कर्ज घेत असते आणि त्यामुळे बँक म्हणजे कर्ज देणारी आणि कर्ज घेणारी. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32, सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापारी बँकांनी निधीची गुंतवणूक करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावयास पाहिजे? पर्याय क्रमांक ए आहे रोखे, बी आहे पुरेसे तारण, सी आहे कर्ज आणि डी आहे देयता. तर योग्य पर्याय आहे बी पुरेसे तारण. सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापारी बँकांनी लोकांना कर्ज देताना पुरेशा तारणाचा विचार करावयास पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33, व्यापारी बँकांची नफा मिळवण्याची क्षमता म्हणजे काय? रिपीट झाला असेल हा क्वेश्चन. व्यापारी बँकांची नफा मिळवण्याची क्षमता म्हणजेच लाभप्रदता होय. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34, पतनिर्मिती म्हणजेच ठेवीतून कर्जे व कर्जातून ठेवी निर्माण करणे होय. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35, बँका कर्ज देताना कर्जदाराच्या नावाने नवीन खाते उघडतात त्यालाच व्युत्पन्न खाते असे म्हणतात किंवा त्यालाच प्रत्यय खातं असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36, रोखता व रिकामी जागा आणि रिकामी जागा या तत्वाचे स्वरूप परस्पर विरोधी आहे. रोखता व लाभता या तत्वाचे स्वरूप परस्पर विरोधी आहे. पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37, बँकांनी कर्जाऊ दिलेल्या रकमा व्याजासह ठरलेल्या दिवशी कर्जदाराकडून बँकांकडे परत येणे म्हणजेच रिकामी जागा होय. सुरक्षिततेचे तत्व, तरलतेचे तत्व, लाभप्रदतेचे तत्व आणि डी वरीलपैकी नाही. तर बँकांनी कर्जाऊ दिलेल्या रकमा व्याजासह ठरलेल्या दिवशी कर्जदारांकडून बँकेकडे परत येणे म्हणजेच काय? सुरक्षिततेचे तत्व होय. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38, संपत्तीची किंवा गुंतवणुकीची रोख रकमेत ताबडतोब परिवर्तन करण्याची क्षमता म्हणजेच रिकामी जागा होय. तर संपत्तीची किंवा गुंतवणुकीची रोख रकमेत ताबडतोब परिवर्तन करण्याची क्षमता म्हणजेच तरलतेचे तत्व होय. तरलतेला रोखता असंही म्हणतात. तरलता म्हणजेच रोखता म्हणजेच कोणतं तत्व होय? तरलतेचे तत्व होय. पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38, अनिष्पादित संपत्तीलाच रिकामी जागा असेही म्हणतात. पर्याय क्रमांक ए आहे चल संपत्ती, बी तरल संपत्ती, सी नाममात्र संपत्ती आणि डी स्थिर संपत्ती. अनिष्पादित संपत्तीलाच नाममात्र संपत्ती असेही म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40, ज्या अग्रिम कर्जावरील व्याज 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी थकीत आहे ती संपत्ती रिकामी जागा मानण्यात यावी. पर्याय क्रमांक ए आहे चल संपत्ती, बी आहे अलाभदायी संपत्ती,
सी आहे अदृश्य संपत्ती आणि डी आहे वरीलपैकी नाही. ज्या अग्रिम कर्जावरील व्याज 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत आहे ती संपत्ती अलाभदायी संपत्ती मानण्यात यावी. कारण नाममात्र संपत्तीला दुसरा शब्द आहे अलाभदायी संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्तीला दुसरा शब्द आहे अलाभदायी संपत्ती. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41. भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती? विच इज द लार्जेस्ट कमर्शियल बँक इन इंडिया? पर्याय क्रमांक ए आहे बँक ऑफ इंडिया, बी आहे ॲक्सिस बँक, सी आहे स्टेट बँक आणि डी आहे HDFC. तर भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती असेल तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42. भारतात विकास बँकांची संख्या किती आहे? तर सध्या भारतामध्ये विकास बँकांची संख्या आहे 6. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43. भारतातील बँकांना विमा संरक्षण कोण देतो? हू इन्शुअर बँक्स इन इंडिया? भारतातील बँकांना विमा संरक्षण कोण देतो? ए आहे IRDA, बी आहे EIM, सी आहे DICGC आणि डी आहे पर्याय क्रमांक डी आहे ECGC. तर यापैकी भारतातील बँकांना विमा संरक्षण देण्याचं काम DICGC ही संस्था करीत असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44 आहे. कोणत्या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना झाली? बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना ही झाली 1935 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45. भारतातील शेड्यूल बँक म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए आहे कंपनी कायदा 1956 नुसार स्थापन झालेली, बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार संचालित केलेली आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या कलमामध्ये समाविष्ट असलेली बँक. यापैकी पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या कलमानुसार स्थापन झालेली किंवा समाविष्ट असलेली बँक म्हणजेच शेड्यूल बँक होय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46. बँकिंग नियमन कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये पारित करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे 1949. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 47. खालीलपैकी वाणिज्य बँकेने धारण केलेली कोणती संपत्ती नाही? ए आहे बिल्स ऑफ एक्सचेंज, बी आहे करंट अकाउंट डिपॉझिट, सी आहे मनी लेंड ॲट शॉर्ट नोटीस आणि पर्याय डी आहे क्रेडिट बॅलन्स विथ RBI. तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी करंट अकाउंट डिपॉझिट हा खातेदार काढतो, ग्राहक काढतो, ती बँक काढत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. ती बँकेची संपत्ती नाही. करंट अकाउंट डिपॉझिट ही बँकेची संपत्ती नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48. कोणत्या वर्षी IDBI ची स्थापना झाली? IDBI बँक तुम्हाला माहीत असेल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. IDBI ची स्थापना झाली 1964 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 49. खालीलपैकी व्यापारी बँकेचे कोणते कार्य नाही? पर्याय क्रमांक ए आहे कर्ज पुरवठा करणे, बी आहे धोरणाची आखणी करणे, सी आहे क्रेडिट कार्ड निर्गमित करणे. तर यापैकी पर्याय क्रमांक बी आहे धोरणाची आखणी करणे. पॉलिसी डिसाईड करण्याचं काम व्यापारी बँकेचं नाही, तर ते कार्य आहे रिझर्व्ह बँकेचं. CRR, SLR, रेपो रेट यासारखे जे रेट आहे म्हणजे जे काही पॉलिसी आहे ते पॉलिसी आखणी करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे रिझर्व्ह बँकेचं आहे.
ते व्यापारी बँकेचं कार्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 50, खालीलपैकी भारतातील कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या विदेशात सर्वात जास्त शाखा आहेत? ऑप्शन ए आहे बँक ऑफ इंडिया, बी आहे बँक ऑफ बडोदा, सी आहे पंजाब नॅशनल बँक आणि डी आहे कॉर्पोरेशन बँक. तर यापैकी बँक ऑफ बडोदा ही अशी बँक आहे की या बँकेच्या विदेशामध्ये सर्वात जास्त शाखा आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 51, सध्या भारतात किती विदेशी बँका आहेत? सध्याचा जर आपण विचार केला तर सध्या भारतामध्ये 45 विदेशी बँका आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 52, भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक कोणती? तर सध्याचा जर विचार केला तर भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक आहे ती म्हणजे स्टँडर्ड चार्टर्ड बँक. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा पर्याय बरोबर आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 53, भारतीय महिला बँकेची स्थापना केव्हा झाली? क्वेश्चन नंबर 53 आहे, भारतीय महिला बँकेची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए आहे 2011, बी आहे 2012, सी आहे 2013 आणि डी आहे 2014. तर भारतीय महिला बँकेची स्थापना झाली आहे 2013 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 54, खालीलपैकी कोणती बँक व्यापारी बँक म्हणून सुरू झाली नव्हती? पर्याय ए आहे SIDBI, IDBI, ICICI आणि डी आहे UTI. यापैकी SIDBI ही बँक व्यापारी बँक म्हणून सुरू झाली नव्हती. त्यामुळे पर्याय ए हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55, 1969 मध्ये भारतातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? ए 12, बी 29, सी 14 आणि डी 6. 1969 मध्ये भारतातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56, एप्रिल 1980 मध्ये भारतातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? ए 3, बी 5, सी 6 आणि डी 7. 1980 मध्ये भारतातील 6 बँकांचे पुन्हा राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1969 मध्ये 14 आणि 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अशा एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? ए 1955, बी 1959, सी 1949 आणि डी 1969. तर पर्याय क्रमांक बी आहे 1959. 1959 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. क्वेश्चन नंबर 58, इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1955 मध्ये करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे, 1955. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59, SBI ॲक्ट निर्माण होण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला कोणते नाव होते? बँक ऑफ हिंदुस्तान, बी आहे बँक ऑफ मद्रास, सी आहे इम्पिरियल बँक ऑफ इंडिया आणि डी आहे इम्पिरियल बँक ऑफ कलकत्ता. तर स्टेट बँक ऑफ इंडियाला SBI ॲक्टने स्टेट बँकेची स्थापना झाली. तत्पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला नाव होतं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. इम्पिरियल बँकेचं स्टेट बँकेमध्ये रूपांतर करून त्याची स्थापना स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून झाली आणि म्हणून पर्याय क्रमांक सी आहे इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 60 आहे, रिकामी जागा अग्रणी बँक योजना केव्हा सुरू करण्यात आली?
अग्रणी बँक योजना म्हणजे लीड बँक सिस्टीम, अग्रणी बँक योजना ही 1969मध्ये 1969मध्ये सुरू करण्यात आली आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने MCQ तुम्हाला दिलेले आहेत. ही फाईलसुद्धा तुम्हाला